शिवम नाव आहे. शिवम 11 अमया नाही का? हा 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 तुझा आहे का? चला शिवम 11 संघ आपले 12th मॅन आले नाहीयेत, पाठवून द्या 12th मॅन. पहिला बॉल गणेश आणि पहिला चेंडू वरती बघा प्रहार केलाय, अटॅक केलाय ओमकार पाटणे उर्फ बाळा. पहिल्याच बॉल वरती चौकार इथे वसूल करत असताना 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावं बनवतात. यावेळी देखील बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतो आपल्याला. तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण निखिल आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण निखिलचं देखील. तर आव्हान खूप मोठं असतं गोलंदाजावरती जेव्हा ओमकार पाटणे आणि त्याची साथ देण्यासाठी महेश शिंदे सारखे 2 बलाढ्य बॅटर्स असतात. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. बघा शिवम 11 संघ आपला जो खेळाडू लॉंग ऑफ वरती तैनात आहे त्यांच्या पायामध्ये शूज नाही आहेत. तर बोलणं झालं ओके हरकत नाही. सर 2 मिनिटं होल्ड करायचं आयोजक थांबवत आहे. 2 मिनिटं होल्ड करायचं.
ऑन होत्या. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जातोय. खूप मोठी विकेट. महेश शिंदे होत आहेत बाद. बघा याच्यानंतरच्या मॅचेस मध्ये विनंती असणार आहे, प्रत्येक खेळाडूला विनंती असणार आहे की आपण दुखापतग्रस्त असाल तर आपण रेस्ट करा, किंवा आमच्या आयोजकांकडे येऊन आपण आपली दुखापत दाखवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला अलाउड केल्या जाईल. अन्यथा आपल्याला आता यानंतर डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आणि शूज, स्पोर्ट्स शूज असणं खूप गरजेचं आहे आणि ब्लॅक ट्रॅक पॅन्ट असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बघा मित्रांनो, सहकार्य करा, मोठी स्पर्धा आहे. यावेळी स्विच हिट करायचा प्रयत्न केला, विशाल आलेत. पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला कमबॅक केला गोलंदाज गणेशने देखील चांगला कमबॅक केला. अगदी तो पहिला चेंडू आपल्याला आठवतोय, पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहिलात. या व्यतिरिक्त बाहेरच्या दिशेला चेंडू निघून जातोय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा चेंडू होता. हलक्या हाताने खेळण्याचा इथे देखील प्रयत्न केला. संपर्क बघूयात कसा आहे. लेग बाय स्वरूपाची ही धाव येणार आहे. धावा झाल्यात 7 धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला, 7 धावा धाव फलकावरती आहेत आणि महेश शिंदे देखील बाद झालेत. नवीन बॅटर गौतम येत, नवीन गोलंदाज गौतम येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. काय बहारदार खेळी केली होती गौतमनी, अगदी डीपीएल गाजवली होती या खेळाडूनी. आणि बघा यावेळी चांगला चेंडू हाताळलाय, बॅट आणि पाठच्या मध्ये चेंडू कंप्लीट बीट करत असताना बॅटरला यष्टी रक्षकांनी उर्वरित काम पूर्ण केलंय. विशाल फुलोरे देखील बाद होत आहेत. नवीन बॅटर अंकेश यावेळी पहिलाच बॉल फेस करत असताना पॉइंट डिव्हिजन वरती फेकी अवांतर आहे. 2 खेळाडू 3 खेळाडू बीट झालेत आणि इथे बघा दोन्हीही बॅटर्स मध्ये काय घडतंय. ओमकार आपल्या जागेवरती स्थिर होते. कॉल केला होता त्यांच्यापर्यंत, तो कॉल पोहोचणं गरजेचं होतं, त्यावरती रिस्पॉन्ड करणं देखील तेवढंच गरजेचं होतं. तसं झालं नाहीये. एकच धाव मिळणार आहे, पण किती रिस्क होती अंकेश पाटणे. मालिका वीर मिळवणारा हा खेळाडू डोंबिवलीच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये डीपीएल मध्ये मालिका वीर ज्याच्या नावावरती राहिली. 91 धावा ज्याने केल्या. आवश्यकता देखील असणार आहे, पण समोर गौतम देखील खूप चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि खेळ देखील तो ना तसाच करतोय. चांगला चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा एक संयम, एक रोख लागून ठेवला इथे दोन्ही बॅटर्स वरती. विकेट देखील गेल्यात. विशाल बाद झालेत, महेश बाद झालेत, पण मोठ्या विकेट देखील मिळाल्यात. धावा आहेत 9 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी टो लागते, कडा लागते. एकच धाव इथे देखील मिळणार आहे आणि दोन्ही बॅटर्सला जवळपास शांत ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. कारण फक्त एकच चौकार आलाय, तो देखील अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती आलाय आणि तिथून जो कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला संपूर्ण संघाचा, तो देखील तेवढाच अप्रतिम आहे. शिवम 11 संघ विपक्ष ओमसाई गणेश. सुशीलचा प्रयत्न गोळीच्या वेगाने, काय कलेक्शन पाहायला मिळत आहे.
चेंडू झालाय फरार, चेंडू गेलाय धन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार ओमकार पाटणेच्या वाटमधून. दुपारचं सत्र आपण पाहतोय, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये स्टेशन वाईज देखील पूल आहे, मोठे मोठे संघ पाहायला मिळतील. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्या चौकारानंतर तो सिंगल येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ओमकारला माहित आहे इथून आता संपूर्ण संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती असणार, ती जबाबदारी इथून त्याला पार पाडावी लागणार आहे. अंकेश देखील आहे, दोन्ही भावंड आहेत. त्या दोन्ही भावंडाला आता आपल्या संघासाठी चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 15. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई गणेश. 2 षटकाचा खेळ झालाय, 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा गणेश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती आणि बघत आता गणेश कशी गोलंदाजी करतात. कारण गणेशने पहिलं षटक देखील खूप चांगलं हाताळलं, तो पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर चांगला कमबॅक गणेशने देखील केला होता. तर आव्हान मोठं असणार आहे. पुन्हा एकदा 30 बॅटल, 30 कॉन्टेस्ट, 30 रायव्हलरी पाहायला मिळते आपल्याला. ओमकार विपक्ष गणेश, शिवम 11 विपक्ष ओम साई गणेश. बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन वरती काय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, तो देखील टॅपच्या साह्याने. व्हॉट अ स्ट्रोक. एक एकटा बॅटर आहे ना, तो एकटा बॅटर मैदानात राहिला तरी देखील धावफलक प्रचंड मोठं तो नेऊ शकतो. ही मातब्बर ताकद, ही कुवत त्याच्याकडे, ते फटके त्याच्याकडे असणार आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावून कॅप्चर सिलेक्शन, यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक. काय फटकेबाजी होत आहे, अप्रतिम. या फटक्याचे चटके नक्कीच उन्हाचे देखील चटके लागतात. समोरून बॅटर देखील अशी बॅटिंग करतोय ना, गोलंदाजांनी करावं तरी काय. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपल्याकडे असलेले व्हेरिएशन्स बाहेर काढणं गरजेचं आहे. आपल्याकडे असलेले ते ब्रह्मास्त्र बाहेर काढणं गरजेचं आहे. गणेश पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाला, त्या पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 9 धावा आल्यात आतापर्यंत. 7 चेंडू आणि वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. यावेळी देखील सूचीचा प्रयत्न केला खेळाडू असणाऱ्या निखिलचं चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच अटेम्पवरती कलेक्शन, त्याच अटेम्पवरती फेकी केली आहे. आणि अशी साथ देणं खूप गरजेचं आहे. जेव्हा समोरून आक्रमण होतंय, बॅटर चांगली बॅटिंग करतोय, तेव्हा गोलंदाजाला तो कॉन्फिडन्स देणं, चांगली फिल्डिंग करणं आणि त्याच्यासोबत उभं राहणं तेवढंच गरजेचं आहे. तसं चांगलं कार्य निखिलने देखील करून दाखवलंय. कारण पॉइंट रिजन असतील, डीप बॅकवर्ड पॉइंट असतील, त्यानंतर फाईन लेग असेल, इथे चेंडू अगदी बॅटला संपर्क झाल्यानंतर थोडासा वळण देखील घेतो, तर त्याला देखील आपण कट करणं, चेंडूच्या मेरिट वरती जाणं तेवढं गरजेचं आहे. देखील अंकेशच्या बॅटमधून अजून एक चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली आहे, चांगला बॅकअप केलाय, एकाच धावेवरती रोखून ठेवलाय. खूप मोठं आव्हान असतं फिल्डर्सला देखील जेपीच्या मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओमकार विपक्ष गणेश, पुन्हा एकदा 30 बॅटल. यावेळी यस, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू हाताळला गणेशची देखील. आणि हे छोटे छोटे कमबॅक करणं खूप गरजेचे आहेत. बघा, ते वळण थोडंसं अपेक्षित होते, तो फटका खेळला होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ निघून जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आणि त्यानंतर गणेशने देखील शांत ठेवलंय बॅटर्सला. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बोलबाला आपल्या बॅटनी करत असताना ओमकार पाटणे काय स्ट्रोक खेळलाय. गोलंदाजांनी मागचा चेंडू त्याच्या नावावरती केला होता, पण यावेळी स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका आणि वैयक्तिक 10 चेंडूंवरती 24 धावांची बहारदार खेळी केली आहे. आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांच्या अखेरीस 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज जिग्नेश येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल, यावेळी देखील अगदी पायावरती चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. हे बघा काय चपळत आहे ना त्या फिल्डर्सकडे, त्याच अटेम्प्ट वरती कलेक्शन करतायत, त्याच अटेम्प्ट वरती फेकी करतायत. जिग्नेश देखील चांगला गोलंदाज आहे.
चेक केलाय का तर येस चेक असणार आहे. यावेळी यश उद्ध्वस्त करत असताना सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मॅचची गोल्डन विकेट. 10 चेंडूंवरती 24 धावेची बहारदार खेळी केली आहे. पण इथून शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. तसं झालेलं नाहीये आणि जिग्नेशने मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे. सेलिब्रेशन देखील सांगून जात आहे किती महत्वाची ही विकेट होती. निखिल आलेत नवीन बॅटर संघाचे कर्णधार आहेत. यावेळी अगदी बॅकफुटला जाऊन थोडासा वेट देखील ट्रान्सफर केलं त्या बॅकफुटवरती पुल करण्याचा प्रयत्न केला. खूप कमी वेळेस आपल्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पुल हुक हे शॉट्स पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी जिग्नेश देखील करतात. धावा झाल्यात 32 धाव फलकावरती. 3 विकेट्स देखील गेल्यात. 3 चेंडू देखील झाल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. काय गोलंदाजी होती. अप्रतिम गोलंदाजी जिग्नेश करून दाखवतात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 32 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आपल्याला. समोरून चेंडूने वळण घेतलाय आणि ते वळण इथे महागात पडणार आहे की काय, कारण हा चौकार येतोय आता अंकेश पाटणेच्या बॅटमधून. वन टू गो. शेवटचा चेंडू. धावा झाला 36 धाव फलकावरती. 36 ऑन द बोर्ड. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी देखील उकरायचा प्रयत्न केला निखिल असणार आहे आणि आज संपूर्ण या 4 षटकांमध्ये निखिलने देखील तेवढीच चांगली कामगिरी केली आहे या क्षेत्ररक्षणामध्ये. एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक 4 संपलाय. धावा लागल्यात 37 धाव फलकावरती. 37 ऑन द बोर्ड. निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. काय गोलंदाजी करतात बघा. शैली देखील वेगळी पाहायला मिळते आपल्याला. पायाची मुवमेंट देखील ती वेगळी आहे. शैली देखील वेगळी आहे. वेगळी ऍक्शन पाहायला मिळते निखिल यांची. निखिल विपक्ष अंकेश. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. कव्हर ड्राईव्हचा फटका अंकेशच्या बॅटमधून. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. तर एका धावेच्या साहाय्याने हलकसं धावफलक देखील पुढे. आणि बघा ही शैली टिपण्यासारखी आहे गोलंदाजाची. वेगळं काहीतरी नाविन्यपूर्व काहीतरी पाहायला आपल्याला देखील मिळत आहे. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी होते. पायाची मुवमेंट देखील थोडीशी वेगळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी देखील फटका चांगला आहे. स्ट्रोक अप्रतिम आहे. गोलंदाजाला नाही बॉलला खेळ असं म्हटलं जातं आणि तसंच काहीतरी करतो इथे निखिल. टीमचा कॅप्टन आहे. कप्तान चले सीना तान असं म्हटलं जातं. तशीच काहीतरी बॅटिंग इथून त्याला करून दाखवावी लागणार आहे. कारण धावसंख्येचा आपण विचार केला तर 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. निखिल विपक्ष निखिल अशी ही लढत आहे. पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक. चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 42 झाल्यात धाव फलकावरती. बघत किती धावसंख्या इथे उभारणार आहे ओमसाई गणेश संघ. बॉलिंग देखील चांगली आहे पण समोरचा संघ देखील शिवम 11
चांगली बॅटिंग आहे गौतमची. ती बॅटिंग कोण विसरेल. अगदी DPL गाजवणारा खेळाडू आहे. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातो. लक्ष्मणच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. पण दोन्ही हात समांतर करत असताना व्हाईट बॉल घोषित करतात. 100ची धाव मिळणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. पुन्हा एकदा अजून एक अवंत स्वरूपाची ती धाव मिळते. धाव फलक थोडंसं कमकुवत पाहायला मिळत होतं. पण त्यानंतर निखिलच्या बॅटमधून आलेला चौकार ते थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर क्रिएट केलं गोलंदाजावरती. आणि त्या प्रेशर मध्ये ना इथे 2 बॉल इथे सलगचे वाईट देखील आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 44. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गणेश आहेत. गणेश यांच्याकडून ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. अगदी हाताच्या साह्याने नाही तर पायाच्या साह्याने संपूर्ण बॉडी ऑन द लाईन टाकली होती तरी देखील चेंडू पायाला आदळतोय. आदळून मैदानाच्या बाहेर चौकार येतोय. का बॅटिंग होते निखिलची. 5 चेंडूचा खेळ झालाय. 48 धावा बनवल्यात. फाईट केली आहे. अगदी सगळ्या बॅटरनी ना आपलं थोडं का असे ना कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न केलाय. 48 धावा टाकल्यात धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती बघत किती धावा मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावी. षटक क्रमांक 5 देखील संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती 49 आणि जिंकण्यासाठी शिवम 11 संघासमोर लक्ष ठेवलंय. 10च्या सरासरीने बनवायच्यात 50 धावा. कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण परिवर्तन करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूयात आवाज डोंबिवलीचा, अंडरम क्रिकेटचा, ओव्हरम क्रिकेटचा मयूरजी भोईर सरांना. डावाला सुरुवात होईल. धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती गौतम आणि आतिश. पहिला चेंडू डावस्टिक सोडून जाणारा. कीपर कडून थोडीशी मिस्टेक. वाईट +1. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाजांवरती थोडासा भार वाढलाय कारण की
पहिल्या डावामध्ये हवी तशी फलंदाजी झाली नाही. मोठ्या मोठ्या विस्फोटांसाठी ओळखला जाणारा हा संघ आज थोडासा शांत पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती लगेचच चूक दुरुस्त केली आणि हळुवारपणे फेकलेला हा बॉल आतिशला थोडीशी लालच दिली होती. स्वीप करण्याचा प्रयत्न शुभमच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकदा वितो मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा शुभमकडे चेंडू जातो. एका मध्ये चेंडू पकडून उचलून फेकतोय. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं संतोषजी शेळके साहेब आणि त्याचबरोबर अशोकदादा मोरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपली हक्काची स्पर्धा डॅडी मोरे चषक सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेने. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. गौतमच्या अगेन्स्ट थोडासा स्ट्रगल पाहायला मिळतो ओमकारचा. आमच्या व्यासपीठावरती अशोकजी मोरे साहेब आहेत. आपण ही स्पर्धा पाहतोय. योगेश मोरे अर्थात जे आमच्यातून निघून गेलेत त्यांना त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यांच्या आठवणींना उजळणी देणारी ही स्पर्धा डॅडी मोरे चषक आणि त्यांचेच मोठे बंधू अशोकजी मोरे साहेब इथे मात्र उपस्थित होतात. क्रिकेटचा आनंद घेतात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8. 8 धावा धावफलकावरती. स्ट्राइक वरती गौतम. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा. फाईन लेग मध्ये जीतला तैनात केलं. फर्स्ट डे मध्ये चेंडू पकडतोय, थ्रो करतोय. एक धाव इथं मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9. या चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला खेळ पाठलाग करत असताना अमया 11 संघाचा अर्थातच शिवम 11 संघाचा. शिवम 11 संघ आपण पाहतोय. आज नावामध्ये बदल, त्याचसोबत खेळामध्ये देखील थोडासा बदल झालाय. चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र ऑफसाइडला बिरकावण्याचा प्रयत्न. लीडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. विशाल पुन्हा एकदा प्ले मध्ये येतो. विशाल पहिल्या डावामध्ये बॅटिंग थोडीशी कमजोर राहिली. आपण पाहिलं 2 भाऊ मैदानामध्ये खेळ होते पण दोन्ही भावांच्या माध्यमातून हवे तसे विस्फोट नाही मिळाले. मोठमोठ्या धमाक्यांसाठी ओळखला जाणारा संघ आज थोडासा शांत राहिला. त्याचं कारण आहे शिवम 11 संघाची चांगली गोलंदाजी. स्पेशली जिग्नेशने इम्प्रेस केलं. चौथ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महेश तयार. थांबून स्क्वॅकट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 15. इथे मात्र चांगला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाला जो ऍडव्हान्टेज मिळतो टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना चेंडू आपण पाहतो. इथे मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला मधोमध येऊन थांबले. फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. पहिला धक्का लागत असताना शिवम 11 संघाला आतापर्यंत सुरळीत सुरू असलेला डाव
कुठेतरी फसला एका धावेच्या लालचीमध्ये. सांघिक यश मिळालं. मागच्या चेंडूवरती विकेट मिळाली. पहिला धक्का लागला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो हा, कारण की बदल करण्याचं कारण विकेट मिळाल्यानंतर मैदानामध्ये राज आलाय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मध्ये अडकवलाय. विकेट मिळाली आहे. धक्का दुसरा लागत असताना शिवम इलेव्हन संघाला. एका बाजूने विकेट पडते, दुसऱ्या बाजूने गौतमचे खांदे अजून वजनदार होत असताना, कारण की धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्या कोट्यामधील धावांचा वजन वाढतोय, कारण की त्याला मात्र आतापर्यंत साथ मिळत नाही. अतिशय साथ मिळत होती. एक चौकार आला होता, तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता मात्र राज मैदानामध्ये आला. राज मैदानामध्ये आला आणि आल्या आल्या त्याला बाहेर पाठवलं. आणि नवीन फलंदाज हरीश. सातत्याने आपण आघाडीला पाहतो हरीशला. आज मात्र चौथ्या क्रमांकावरती येतोय. आज वेगळ्या रणनीतीने उतरला शिवम इलेव्हन संघ. थोडासा बदल, काळानुसार बदल होणं फार गरजेचं आहे. आज मात्र संघामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टॅपच्या माध्यमातून गॅप शोधण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक वरती थ्रो आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. मागच्या 3 चेंडूंमध्ये शिवम इलेव्हन संघ माघारी सरकला. या ओव्हरमध्ये 2 रनआउट, 1 सेल्फ विकेट आपल्याला पाहायला मिळते. महेश शिंदे मैदानामध्ये आला आणि आपली जादू देखील दाखवतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमसाई गणेश संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गणेश. मी आधीच सांगितलं, जसे जसे विकेट एका बाजूने जात आहेत गौतमवरती, गौतमचे खांदे थोडेसे आता मात्र वजनदार आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ करावा लागेल गौतमला. गौतम शर्मा. महेश पुन्हा तयार. लेफ्टी टू लेफ्टी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगले फिल्डिंग. एक धावी तो मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलंय 17च्या घरामध्ये. 2 षटकांमध्ये 17 धावा बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये टोटल धावा होत्या 13. या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी. धावांवरती ब्रेक लावण्याची गरज होती आणि ब्रेक लावला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ओमकारचा वापस. स्ट्राईक वरती गौतम. राऊंड विकेटने ओमकार तयार. स्कोर झालाय 17 झालाय. 17. तुला 3 आला. पहिल्या ओव्हरला 14 होता. चला, धाव फलकावरती 16 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्यात. ओमकार तयार. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका. लाजवाब स्ट्रोक. ओमकार मैदानामध्ये लय शोधतोय. तोपर्यंत धावांचा प्रलय पाडलाय गौतम शर्माने मारलाय आणि आता मात्र चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या बहरते, फुलते आणि थोडंसं प्रेशर रिलीज होतं. प्रेशर रिलीज स्ट्रोक. धावांची डिमांड आहे शिवम इलेव्हन संघाला. धावांची डिमांड आहे. गोलंदाजाला ऑन रिमांड घ्यावं लागेल.
रिमांडला घेण्यासाठी निवडलाय कोणता गोलंदाज तर ओमकार पाटणे. पहिल्या चेंडूवरती चौकार. तू बघतोय, तू रिव्ह्यू घेतलाय. तो नको बोलतोय, याने घेतलं तर मग बघावं लागेल. बरं नाही, साईड लाईन बघतो, साईड लाईन. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत कॅमेरामॅन आणि ज्याप्रमाणे ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीवरती हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं अगदी पाण्यासारखं शुद्ध. मागच्या चेंडूवरती थोडीशी अपील करण्यात आली, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी तर स्पष्ट सांगितलं होतं त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं विजन, पण थोडासा दबाव टाकला पंचांवरती. टेक्निकल टीमकडे रेफर केला. पंचांवरती टाकलेला दबाव, पंचांचा थोडासा आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य ग्लोबल टेनिस क्रिकेटने केलं. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. जबरदस्त जबरदस्त आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळालं. चेंडू हातभर आतमध्ये होता. राऊंड विकेट ओमकार तयार. आता मात्र मागच्या चेंडूवरती केलेली चूक लगेच दुरुस्त केली. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे महेश शिंदेने पकडलाय सुंदर झेल. संपलाय खेळ गौतम शर्माचा. नवीन फलंदाज गनू. इथे मात्र डावे स्टिक सोडून जाणारा बॉल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 21. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला खेळाडू तिथे मात्र तैनात केला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. आता मात्र गणेशच्या अगेन्स्ट थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस केले. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एकच धावीतून मात्र मिळेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 27 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. 13 मध्ये 27 करायच्यात. इथून मात्र खऱ्या अर्थाने चेस करण्यासाठी इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र मिळाली. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. दुपारच्या मॅच मध्ये काय होतं कळत नाही. काल देखील असंच चित्र होतं. थोडेसे काही चाहते नाराज होतील, पण इंटेंट पाहायला मिळाला नाही चेन्नई सुपर किंग्सचा चेस करत असताना. आणि आता देखील तसंच काहीसं पाहायला मिळतंय. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर शिवम 11 संघ थोडासा संघर्ष करतो. इथून मात्र कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बॅटच्या मधल्या भागाला चेंडू लागून सरळ चौकार मिळणं गरजेचं आहे, तर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. माइंड गेम इथून मात्र खेळावा लागेल, कारण की 24 धावा. पहिला डाव जबरदस्त होता शिवम 11 संघाचा, कारण की ओमसाई गणेश संघ मोठ्या मोठ्या धमाक्यांसाठी ओळखला जातो. त्या संघाला तुम्ही 49 धाव्यांवरती रोखलंय. 50चं लक्ष तुम्ही उभं केलं आणि 50चा पाठलाग करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 13 धावा बनवल्यात. ओमकार पाटणेच्या अगेन्स्ट सर तुम्ही फ्रंटफूटवरती आहात, तुम्ही लीड करतात या डावाला आणि तुमच्या हातातून हा डाव निसटता कामा नये. या 2 ओव्हरमध्ये ओमसाई गणेशने कमबॅक केलं. ओमसाई गणेशच्या सर्व खेळाडूंचा वॉलपेपर आपण पाहतोय डोंबिवली प्रीमियर लीगचा.
डोंबिवली प्रीमियर लीग नुकताच कंप्लीट झाली, त्याचं भूत अजून उतरलं नाहीये सगळ्यांच्या डोक्यावरून देखील, कारण की इतकी जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे मात्र चांगला खेळ, अजून एक खेळाडू इथे मात्र बाद होतो. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते, प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळाडू वेगळा खेळ करत असतो. पहा आता मात्र शिवम 11 संघाचा गौतम, जो डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये 2 दिवस चर्चेचा खेळाडू होता, ज्याने डोंबिवली प्रीमियर लीगचा पहिला चेंडू चौकार मारला होता, तो मात्र या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकला नाही, तो बाद झाला. चांगला खेळ उमसाई गणेश संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, नजरेस समोरून वळण घेतलं. पुढचा बॉल, इथे मात्र जबरदस्त फटका, चाबूक स्ट्रोक, चेंडू सरळ सीमा पार. धावा इथे मात्र 4 मिळाल्यात. चौकारासोबत आपण करूयात स्वागत साहिलजी घोसाळकर साहेबांचं. साहेब इथे मात्र उपस्थित होतात. डॅडी मोरे चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपली हक्काची स्पर्धा आपण पाहतो. जेबी क्रीडांगणावरती ही स्पर्धा, या पटांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, आता मात्र माघारी पाठवलंय, विकेट मिळाली आहे, धक्का लागलाय जिग्नेशला, पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी उमेशची पाहायला मिळते. मी विनंती करतोय साहिल घोसाळकर साहेबांना की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या साहिल दादा आपलं स्वागत आहे. उमेश तयार. इथं मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं जातं. एक धाव इथून मात्र मिळेल. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 7 बॉल 21. सात चेंडू 21 धावांची गरज. स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र झालाय बाद, धक्का लागलाय. अजून एक शिवम 11 संघाला. शिवम 11 संघाच्या फलंदाजांना साथ मिळत नाहीये. पहिला डावामध्ये आपण जो शिवम 11 संघाचा खेळ पाहिला तो भाग थोडासा कडक होता आणि थोडंसं पोखरलं ओमसाई गणेश संघाने, त्यानंतर माती भुसभुशीत निघाली. आता मात्र 6 चेंडू 21 धावांची गरज. या मातीमधून एखादा हिरा निघेल का? 6 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राइक वरती फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती मॅचची हाईप वाढवण्याचा प्रयत्न तर केला, पण तिथे मात्र विशाल फुलोरे तैना चेंडू अडवला. एकच धाव इथून मात्र मिळेल. स्ट्राइक वरती प्रणय, गोलंदाज निखिल. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 4 बॉल 19. ओ जबरदस्त हा बॉल. देखीलच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बाउन्स पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा इथून मात्र मिळेल. स्ट्राइक वरती प्रणय. डॉट बॉल. चला या चेंडूवरती चौकार आला तर पराग भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रणयसाठी. एक चांगला बॉल. मॅच झाली. इथे मात्र आपण जर पाहिलं तर